नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. वारी निघालेली आहे आणि ते सगळं प्रसन्न वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही की ज्या ज्या ठिकाणाहून भक्त वारकरी निघालेले आहेत त्या प्रत्येक ठिकाणाहून ते प्रसन्न असं वातावरण आहे. गावगावच्या दिंड्या मार्गस्थ झालेल्या आहेत आणि नेमकं ह्याच काळात 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद वारकरी संप्रदायिकांनी बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली घेतली आणि त्याच्यातली मागणी अशी होती की वारीमध्ये शिरलेले हे जे अर्बन नक्षल आहेत त्यांना बाहेर हाकला किंवा त्यांची जी काही संविधान दिंडी नावानं आहे त्यांना जो काही हा तथाकथित सेक्युलर ड्रामा करायचा त्याला त्यांनी विरोध केला. सचिन पाटील हे आमच्या मित्राने फार त्याच्यावर झणझणीत भाषेत व्हिडिओ केलाय. मी खाली लिंक देतो. तुमच्यापैकी जे कोणी ते पाहत असतील त्याने जरूर पहा. तो तर स्वतः संत साहित्याचा अभ्यासक आहे. त्याच्यातले अतिशय चांगले संदर्भ त्यांनी दिलेले. मी थोडासा वेगळा मुद्दा ह्या निमित्तानं तुमच्या समोर ठेवतो. कोणाला असं वाटलं की बाबा वारीमध्ये सगळेच येतात, मग हे आलेले काय चाललं? अडचण ती नाहीये. ही सगळी परंपरा 800 वर्षापासून चालू आहे. ज्याची कोणाची ह्या सगळ्या ह्याच्यावरती श्रद्धा आहे त्यानं ती वारी करावी. जसं हे सगळे लोक तोंडवरती करून असं म्हणतात की ज्याची श्रद्धा आहे त्यानं रोजाचे उपवास ठेवावेत आणि ज्यांना रोजाचे उपवास ठेवले त्याला ती इफ्तार पार्टी करण्याचा म्हणजे इफ्तारी करण्याचा त्याला अधिकार आहे, हक्क आहे त्याचा. कोणी उठावं इफ्तार करावं असं नाही. त्याच पद्धतीनं ज्या कोणाची किमान श्रद्धा आहे, वारकरी संप्रदाय हा ज्या एका वेगळ्या ह्यानं सुरू झालेला जो एक भक्ती संप्रदाय आहे आणि त्याच्यामध्ये आधीच्या ज्या सगळ्या रूढी परंपरा होत्या, जाचक होत्या, काही जातीवर आधारित होत्या, या सगळ्याला बाजूला ठेवून 18 पगड जातींना समाविष्ट करत ही जी भक्ती चळवळ चालली त्याच्यामध्ये उच्चवर्णीय असोत किंवा दलित असो सगळे सारखेच कसे होते, प्रत्येकजण प्रत्येकाच्या पायी कसं पडत होता आणि सगळ्या संतांना ज्या पद्धतीनं लोकांनी वर्षानुवर्ष डोक्यावर धरलेलं आहे, नामदेवांपासून ते निळोबापर्यंतच्या सगळ्यांच्या रचना आज सुद्धा गावोगावच्या कीर्तनांमध्ये भजनामध्ये गायल्या जातात, सांगितल्या जातात, निरूपण केलं जातं. ते जे सगळं एक अद्वैत तत्वज्ञानाची चौकट आहे सगळी, ही ज्याला मंजूर आहे त्यानं त्याच्यामध्ये जावं. हे लोक सचिन पाटील सारख्यांचा जो आरोप आहे, बंडातात्या कराडकरांनी तर अधिकृतरित्या भूमिकाच घेतलेली आहे तशी, की तुम्ही एरवी शिव्या घालणार, म्हणजे अगदी इतक्या टोकालाही गेलेले आहेत की संत तुकारामांनी आह सोळुंकेचे विचार वाचले असते तर त्यांनी काय वेगळ्या पद्धतीनं सांगितलं असतं. इतपत टोकाला गेले ते मांडणी करताना. किंवा शिवाजी महाराजांना लहानपणी जिजाबाऊंनी पुरोगामी गोष्टी कशा सांगितल्या होत्या, गौतम बुद्धाच्या गोष्टी कशा सांगितल्या होत्या, असे बोलणारे लोक आहेत हे सगळे. अडचण कशी झालेली आहे माहिती आहे का? इतक्या वर्षानंतर सुद्धा तथाकथित सगळी म्हणजे महाराष्ट्रातली प्रबोधनाची चळवळ तर 200 वर्षापासूनची, लोकहितवादीपासून किंवा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर किंवा ते सगळे, त्याच्यानंतर फुले आले, त्याच्यानंतर आगरकर, महादेव गोविंद रानडे, सगळे महाराष्ट्रातली प्रबोधनाची सुधारकांची परंपरा तुम्ही लक्षात घ्या. 200 वर्ष किमान झालेली आहेत. 1825, 1925 आणि आता 2025. एवढं केल्याच्या नंतर सुद्धा पंढरपूरच्या वारीचं न संख्या कमी झाली न तिचं तशा अर्थाने म्हणजे ह्यांच्या भाषेत सांगायचं तर ग्लॅमर कमी झालं. लाखो वारकरी अजूनही चाललेत, नवीन पिढीचे पोरं चाललेले आहेत. गावगावच्या ज्या ठिकाणी आधीची परंपरा नव्हती त्याही छोट्या मोठ्या गावातून आता दिंड्या सुरू झालेल्या आहेत नियमित स्वरूपामध्ये. इतके लोक तिथं जात आहेत आणि आजही वारीचं मूळ स्वरूप जे ते बदललेलं नाही. वारी पायीच करावी लागते. हेलिकॉप्टरनी वारी करता येत नाही, विमानानं वारी करता येत नाही, गाड्या घोड्याने वारी करता येत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये बसत नाही. म्हणून लोक शेवटी लाजे काजे खातर एखाद्या विशिष्ट बिंदूपर्यंत जातात, वाहनानं तिथं वाहन लावतात आणि तिथून पायी जातात. म्हणजे पायी चालणे हा त्याचा एक अविभाज्य असा घटक आहे. तुळशीची माळ घालणे, धूत वस्त्र, प्रत्येकानं प्रत्येकाच्या पाया पडणे, एकादशीचा उपास करणे, एकादशीला भजन कीर्तन करणे. आम्ही वारंवार हे त्याच्यातलं हे जे सांगितलेलं आहे, मद्यपान पूर्णपणे वर्ज्य, मांसाहार वर्ज्य, परस्त्री माते समान, हे फार इतक्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी पण त्या प्रत्यक्ष आचरणात आणायला किती अवघड आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे सगळं आचरण करणारे हे जे सगळे पांढऱ्या शुभ्र अशा वस्त्रातले हे जे सगळे वारकरी लाखोच्या संख्येनं दिंडी काढून निघतात, त्याच्यामध्ये तुम्ही ज्यांनी ह्याच्यावर सगळ्यावर टीका केली, अगदी सचिन सारख्यांनी जो आरोप केलाय की एकादशी हे च्या दिवशीच हे मटण खाणारे लोक हे कसं काय आमच्या वारीमध्ये येतात,
किंवा एकानं तर इतक्या सात्विक संतापानं चिडून बोललेला होता की त्या आळंदीच्या ट्रस्टवरती असलेला एक सरकारी अधिकारी तो शर्ट पॅन्टमध्ये आला तर ह्यांना आक्षेप आहे, कारण की त्या ठिकाणी प्रत्यक्ष माऊलीचा अजून जिवंत वास आहे, कारण की ती संजीवन समाधी आहे, माऊलींचं तिथं अस्तित्व आहे असं ते सगळे श्रद्धाळू मानतात. त्या परिसरामध्ये तुम्ही जर त्या ट्रस्टच्या त्या संस्थानाच्या बैठकीला शासकीय प्रतिनिधी म्हणून हजर राहिले तरी किमान तुम्ही त्याचं सगळं पथ्य पाळा ही आग्रह आहे. ही जी गोष्ट आहे ना नेमकी ही ज्याला कळत नाही, आणि या सगळ्या पुरोगाम्यांचा तोटा काय होऊन बसलेला आहे माहिती का, की ते ज्या ब्राह्मणवाद मनुवाद ह्या सगळ्याच्या नावानं बोंबा मारत होते. आणि आश्चर्य म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यापासून आजपर्यंत जातीभेद हा मानला गेलेला नाही. जे काही दोष आधी होते तेही आंदोलन करून सगळ्यांना ते पंढरपूरचं मंदिर खुलं करायचं आधी आंदोलन करणारा परत एक ब्राह्मणच होता ना, साने गुरुजींसारखा. मनुस्मृती प्रत्यक्ष जाळणारा आंबेडकरांचे सहकारी असलेला परत ब्राह्मणच होता ना. म्हणजे ही सगळी पुरोगामीची चळवळ, ह्यांना जे सगळं पुरोगामित्व वाटत होतं त्या प्रत्यक्ष त्या सर्वसामान्य अशा साध्या भोळ्या वारकऱ्यांनी प्रत्यक्ष आचरणामध्ये आणून दाखवलं. पण एवढं करताना त्यांनी विठ्ठलावरची श्रद्धा त्यांची बाजूला नाही केली. आणि त्याच्या उलट नेमकं हे जे देवाला नावं ठेवणारे, शिव्या घालणारे, विष्णूच्या नावानं शिव्या घालणारे, शिवाच्या नावानं शिव्या घालणारे, महाभारतातल्या किंवा बाकीच्या सगळ्याचे संदर्भ देऊन किंवा त्याहीपेक्षा पुराणातले ह्या भाकड कथा कशा आहेत, फालतू कथा कशा आहेत म्हणून अपमान करणारे, अवहेलना करणारे ते कसं काय सहन करतील यांचं अस्तित्व. कबीर कला मंच नावाचा जो सगळा ड्रामा अर्बन नक्षलींचा चालतो, त्यांची एक संविधान दिंडी किंवा हे बाकीचे कसं काय सहन करतील हे लोक. तुम्हाला बरं, मला अजून हे कळत नाही की ह्यांना गरज काय तिकडे यायची. तुम्ही तुमचं काय तुम्हाला दिंड्या काढायच्या ते काढा ना, तुम्ही मार्क्सची दिंडी काढा नाही एखादी तुम्हाला काढायची असेल तर. तुम्ही जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेता तुम्ही तुमच्या पुरोगाम्या दिंड्या काढा, तुम्हाला कुठं काढायच्या असतील ते. तुम्हाला परत इथं तडफडायचं कशामुळं आहे, त्याच्यावरची ही उसंत वाणी. वारीत घुसून करती जे खल अर्बन नक्षल ओळखाते, कबीराचे नाव कलेचा हा मंच पुरोगामी संच अवघाची. ज्याची आहे श्रद्धा त्यानेच चालावे, कशासाठी यावे इतरांनी. शेकडो वर्षांची आहे परंपरा, वारकरी खरा श्रद्धाळू तो. कशासाठी तिथे अशी घुसखोरी, अध्यात्माची थोरी उसवाया. अंधश्रद्धा हीच लिब्रांडूंची श्रद्धा, बोल आधा तद्धा बोलती जे. कांत पसरले पंढरीच्या वाटे, नक्षली हे काटे दूर सारा, नक्षली हे काटे दूर सारा. तथाकथित सुधारणाच्या नावाखाली म्हणून, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली म्हणून, पुरोगामित्वाच्या नावाखाली म्हणून ज्यांना ज्यांना कोणाला ह्या वारीमध्ये घुसायचंय ना त्याचा आम्ही निषेध करतो. ज्या कोणाची श्रद्धा आहे, ज्या कोणाला हा सगळा वारकरी संप्रदाय त्याची जी काही सगळी चौकट आहे, प्रस्थानत्रयीचे त्यांचे ग्रंथ आहेत, त्याचं तुम्ही पारायण करणार आहात का? एकनाथी भागवत आहे, तुकाराम गाथा आहे आणि अर्थातच ज्ञानेश्वरी माऊलींची. हे 3 ग्रंथांचं पारायण करणं ह्या वारकरी संप्रदायामध्ये अपरिहार्य मानल्या गेलेलं आहे. आणि तुम्ही जर त्याच्यातल्या सगळ्या संदर्भाच्या वरती टीका करता, घाणेरड्या भाषेमध्ये बोलता, आणि तरी तुम्हाला त्या वारीमध्ये घुसायचं आहे. हे जे सगळं या सगळ्या परंपरेचं भव्य असं स्वरूप आहे, सर्वसामान्य लोकांच्या श्रद्धेचा हा प्रचंड मोठा सागर आहे अक्षरशः. तुम्ही बघा आता हळूहळू जशी जशी दिंडी पुढे जात राहते तसे तसे त्याच्यामध्ये लोकांची संख्या वाढत जाते आणि त्या प्रत्यक्ष पंढरीला तर महापूर लोटतो. हे सगळं तुम्हाला बघून तुम्हाला आता असं वाटायला लागलं की आपणही त्याच्यामध्ये घुसावं. ही जी ह्यांची घुसखोरी आहे त्याचा निषेध. त्यांनी म्हणजे ते देवळाच्या प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही, दिवाहून भक्त झाल्याशिवाय आणि आभाळाचं मन कळत नाही, वाराहून मुक्त झाल्याशिवाय, असं कुसुमाग्रजांनी लिहून ठेवले सुंदर. तुम्हाला जर ही वारी समजून घ्यायची असेल तर हे सगळे तुमचे पायातले जे हे चपला आहेत ना, हे सगळ्या बाजूला ठेवा आणि विशुद्ध मनानं भक्ती डोक्यामध्ये ठेवून जा, तर तुम्हाला वारी कळेल. हे बाकीची अशी अर्बन नक्षलची घाण तुमच्या मेंदूमध्ये असेल तर तुम्हाला वारी कळणार नाही. पावणार तर जाऊच द्या, पावणं न पावणं वेगळी गोष्ट, वारी काय साधा तुम्हाला वारकरी सुद्धा कळणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.